नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या आजच्या सुंदर कथेचं नाव आहे पराभव. कथा वाचनास सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि सुंदर कथेचा आस्वाद घ्यावा. समीर, स्वतःची काळजी घे, वेळेवर जेवत जा, मला तुझी खूप आठवण येईल. मुंबई एअरपोर्टवर मी हमसून रडत होते. समीरनेही खोटे अश्रू ढाळत मला मिठी मारली आणि म्हणाला, अंजली, फक्त 2 वर्षांचा तर प्रोजेक्ट आहे लंडनचा. मी लवकरच परत येईन. तू आईबाबांची काळजी घे. मी हात हलवून त्याला निरोप दिला. तो सिक्युरिटी चेकच्या आत गेला, पण तो दिसेनासा होताच माझ्या चेहऱ्यावरचे अश्रू क्षणात गायब झाले. डोळ्यात एक भयंकर संताप आणि ओठांवर एक थंड हास्य आलं. मी टॅक्सीत बसले आणि थेट माझ्या वकिलांच्या ऑफिसमध्ये गेले, कारण मला माहीत होतं की समीर 2 वर्षांच्या प्रोजेक्टसाठी नाही, तर मला कायमचं सोडून दुसऱ्या बाईसोबत संसार थाटायला चालला होता. माझं आणि समीरचं लग्न होऊन 8 वर्ष झाली होती. मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर होते, पण समीरच्या लकवा मारलेल्या आईची आणि वृद्ध वडिलांची सेवा करण्यासाठी मी माझी करिअरची स्वप्नं जाळून टाकली होती. आम्हाला मूल होत नव्हतं. त्याचा दोषही समीर मलाच द्यायचा. आठवड्यापूर्वी समीर आंघोळीला गेला असताना त्याच्या लपवून ठेवलेल्या दुसऱ्या मोबाईलवर एक मेसेज आला. मी तो फोन उघडला आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ते मेसेजेस समीरच्या ऑफिसमधल्या निशा नावाच्या मुलीचे होते. निशाने लिहिले होते, समीर, लंडनच्या फ्लाईटचं तिकीट बुक झालं आहे का? आपण तिथे गेल्यावर आपल्या जॉईंट अकाउंटचे 50 लाख रुपये तिकडे ट्रान्स्फर करून घेऊ आणि मग त्या वांझोट्या अंजलीला थेट घटस्फोटाची नोटीस पाठवून देऊ. ती रस्त्यावर येईल. समीरने रिप्लाय दिला होता, होय जान, मी तिला 2 वर्षांचा प्रोजेक्ट आहे असं खोटं सांगितलंय. ती मूर्ख बायको माझ्या म्हाताऱ्या आईबापाची सेवा करत मरेल. आपण तेथे नवीन आयुष्य सुरू करूया. ते वाचून माझं काळीज अक्षरशः फाटलं होतं. ज्या माणसासाठी मी 8 वर्ष स्वतःचं रक्त आटवलं, तो माझा नवरा माझे कष्टाचे पैसे आणि घर लुटून दुसऱ्या बाईसोबत पळून चालला होता. मी ठरवलं असतं तर घरात राडा केला असता, पण मी तसं केलं नाही, कारण पैसे त्याच्या कंट्रोलमध्ये होते. मी एक भयंकर प्लॅनर रचला. पुढचा 1 आठवडा मी अत्यंत प्रेमाने वागले. मी स्वतःच्या हाताने समीरची बॅग भरली, त्याच्या आवडीचे डबे दिले आणि एअरपोर्टवर मुद्दाम रडण्याचं नाटक केलं, जेणेकरून त्याला कसलाही संशय येऊ नये. समीर फ्लाईटमध्ये बसला. इकडे मी वकिलांच्या ऑफिसमध्ये पोहोचले. आमचे 50 लाखांचे जे जॉईंट अकाउंट होते, त्यात मी ईदर ऑर सर्वायवर, कोणीही एक पैसे काढू शकतो ची फॅसिलिटी ठेवली होती. मी बँकेत गेले आणि समीर लंडनमध्ये लँड होण्याआधी ते पूर्ण 50 लाख रुपये मी माझ्या पर्सनल अकाउंटमध्ये ट्रान्स्फर केले आणि जॉईंट अकाउंट कायमचं फ्रीज करून टाकलं. घरी येऊन मी समीरचे सर्व सामान एका टेम्पोत टाकले आणि घराच्या दरवाजाचे कुलूप बदलून टाकले. समीर लंडनला पोहोचला. एअरपोर्ट बाहेर निशा त्याची वाट पाहत उभी होती. दोघेही अत्यंत आनंदात एका 5 स्टार हॉटेलमध्ये गेले. समीरने हॉटेलचे 3 लाखांचे बिल देण्यासाठी स्वॅगमध्ये स्वतःचं कार्ड स्वाईप केलं. मशीनवर मेसेज आला, ट्रान्झॅक्शन डिक्लाइंड, 0 बॅलन्स, अपुरे बॅलन्स. समीरला घाम फुटला. त्याने वेड्यासारखे बँकेचे ॲप उघडले आणि त्याचा श्वास अक्षरशः कोंडला गेला. अकाउंटमध्ये 0 रुपये होते. त्याने रागाने थरथरत मला फोन लावला. अंजली, तू पैसे काढलेस? तुझी हिंमत कशी झाली? मी तुला बर्बाद करून टाकेन, तो ओरडत होता. मी अत्यंत शांत आणि करड्या आवाजात म्हणाले, समीर, तुझा ईमेल चेक कर. मी तुला एक गिफ्ट पाठवलंय. समीरने लॅपटॉप उघडला.
त्यात माझी घटस्फोटाची नोटीस, 50 लाखांच्या ट्रान्स्फरची पावती आणि माझा एक ऑडिओ मेसेज होता. समीर, तू मला मूर्ख समजून पळून चालला होतास ना? ऐक, ते 50 लाख रुपये मी माझ्यासाठी नाही ठेवले. त्यातील 25 लाख रुपये देऊन मी तुझ्या वृद्ध आईवडिलांच्या नावे एक घर विकत घेतले, कारण तू तुझ्या म्हाताऱ्या आईबापालाही वाऱ्यावर सोडून पळत होतास. आता ते सुरक्षित आहेत आणि उरलेल्या 50 लाखांची मी एका अनाथाश्रमात FD केली आहे आणि तिथूनच 5 वर्षांची एक गोड मुलगी मी आज दत्तक घेतली आहे. तू मला वांझोटी म्हणायचास ना? आज मी एका मुलीची अभिमानाने आई झाले आहे. आता तू त्या निशासोबत आयुष्यभर लंडनच्या रस्त्यांवर भीक मागत बस. तुझ्यासारख्या कचऱ्याची आता माझ्या आयुष्यात आणि या घरात कोणतीही लायकी उरलेली नाही आहे. तो ऑडिओ ऐकून समीरच्या हातातून फोन खाली पडला. त्याला भोवळ आली. तो फरशीवर गुडघ्यावर कोसळला. ज्या निशासाठी त्याने आईबापाला आणि बायकोला सोडलं होतं, ती निशा 50 लाख रुपये गेले हे समजताच तिथेच समीरच्या थोबाडीत मारून त्याला हॉटेलमध्येच सोडून निघून गेली. समीरकडे ना हॉटेलचे बिल भरायला पैसे होते, ना भारतात परत यायला तिकीटसाठी पैसे. ज्या आईबापाला त्याने म्हातारपणी रस्त्यावर सोडण्याचा कट रचला होता, त्याच आईबापांसाठी अंजलीने घर घेतलं होतं. समीर लंडनच्याच त्या अनोळखी रस्त्यावर स्वतःच्याच थोबाडीत मारून घेत ढसाढसा रडत होता. अंजली, मला माफ कर ग. मी 1 नंबरचा पापी आणि नालायक नवरा आहे. मी सर्वस्व गमावून बसलोय ग. पण आता त्याला खूप उशीर झाला होता. एका सहनशील स्त्रीला जेव्हा फसवलं जातं तेव्हा ती रडत बसत नाही, तर ती असा काही गेम पलटवते की फसवणाऱ्याला मरेपर्यंत पश्चात्तापाचे अश्रू गाळावे लागतात. खोटं बोलून पळून जाणाऱ्या नवऱ्याचा एका हुशार बायकोने केलेला हा भयंकर आणि बुद्धिबळासारखा पराभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.